नमस्कार विद्यार्थ्यांनो. आपल्या मागील सत्रात आपण बहुपदांच्या शून्याबद्दल शिकलो. या सत्रात आपण गुणनखंडीकरण शिकणार आहोत. शिकण्याचे उद्दिष्ट हे सत्र संपूर्ण केल्यानंतर तुम्ही खालील गोष्टी समजू शकाल. गुणोत्तर सिद्धांत आणि बहुपद गुणखंडीकरण मधील त्याचे महत्त्व समजून घेणे. गुणोत्तर सिद्धांताचा वापर करून बहुपदांचे गुणोत्तर ओळखणे. मध्यपद विभागून बहुपदांचे गुणनखंडीकरण करणे. कीवर्ड्स: बहुपद, गुणनखंडीकरण, गुणोत्तर सिद्धांत, बहुपदांची शून्ये, रेषीय बहुपद, उर्वरित रेषा शोधून सिद्धांत. विद्यार्थ्यांनो, चला तर मग बहुपद आणि त्याच्या शून्याबद्दल थोडक्यात आठवण करूया, जेणेकरून आपला आजचा विषय गुणनखंडीकरण चांगल्या प्रकारे समजेल. रेषीय बहुपद ax + b या स्वस्वरूपात असतो आणि त्याचे शून्य x -b/a या स्वरूपात असते. रेषीय बहुपदाला फक्त आणि फक्त एकच शून्य असते. एखाद्या बहुपदाचे जास्तीत जास्त शून्य त्याच घाताच्या बरोबरचे असू शकतात. चला उर्वरित शेष शोधन सिद्धांत आणि गुणोत्तर सिद्धांत आठवूया, जेणेकरून आपला गुणोत्तर सिद्धांत सिद्ध करू शकू. उर्वरित शेष शोधन सिद्धांत. या सिद्धांतात म्हणतो की जर कोणतेही बहुपद p × x हे रेषीय बहुपद x - a ने विभाजित केला तर उर्वरित p × a च्या बरोबरीचा असतो. गुणोत्तर सिद्धांत. हा सिद्धांत म्हणतो की x - a हे p × x चे गुणोत्तर असेल तर आणि जर p × a 0 असेल. आपण आधीच शिकलो आहेत की रेषीय बहुपदांचे शून्य त्याला शून्य समान करून. आता गुणनखंडीकरणच्या मदतीने बहुपदांची शून्ये कशी शोधायची ते पाहूया. गुणनखंडीकरण शिकण्याआधी गुणोत्तर सिद्धांत समजून घेऊया. आता चला गुणक सिद्धांताचे विधान आणि सिद्धांत शिकूया. जर p × x कोणतेही बहुपद असेल ज्याचा घात n >1 आहे आणि a ही कोणतीही वास्तविक संख्या असेल तर x - a हे px चे गुणोत्तर असेल जर p × a 0 असेल. p × a 0 असेल तर x - a हे px चे गुणोत्तर असते. सिद्धांत. उर्वरित शेष शोधन सिद्धांतानुसार px x - a × q × x + p × a. जर p × a 0 असेल, p × x x - a q × x याचा अर्थ x - a हे p × x चे गुणोत्तर आहे. दुसरीकडे जर x - a हे p × x चे गुणोत्तर असेल तर p × x x - a g × x असेल, ज्यामुळे p × a a - a g × a 0. निष्कर्ष. या सिद्धांतावरून आपल्याला समजते की गुणोत्तरांच्या जागी बसवल्यास बहुपदांचे मूल्य शून्य होते.
उदाहरणे पाहूया जेणेकरून आपला हा सिद्धांत अधिक चांगल्या प्रकारे समजू शकू. उदाहरण x प्लस 4 हे 2x क्यूब प्लस 17x स्क्वेअर प्लस 46 प्लस 40 आणि 4x प्लस 7 या बहुपदांचे गुणोत्तर आहे का हे तपासा. याचं समाधान पाहूया. x प्लस 4 चे शून्य x इज इक्वल टू -4 आहे. आता p इंटू x इज इक्वल टू 2x क्यूब 17x स्क्वेअर प्लस 46x प्लस 40 आणि s इंटू x इज इक्वल टू 4x प्लस 7 असे गृहीत धरूया. आता x चे मूल्य p इंटू x मध्ये बसवल्यास आपल्याला मिळते p -4 इज इक्वल टू 2 इंटू -4 क्यूब प्लस 17 -4 स्क्वेअर प्लस 46 -4 प्लस 40 दॅट इज इक्वल टू -120 प्लस 272 -184 प्लस 40 इज इक्वल टू 0. गुणोत्तर सिद्धांतानुसार x प्लस 4 हे 2x क्यूब प्लस 17x स्क्वेअर प्लस 46x प्लस 40 चे गुणोत्तर आहे. आता x चे मूल्य sx मध्ये बसवल्यास आपल्याला काय मिळते? s -4 is equal to 4 multiplied by -4 plus 7, which is equal to -16 plus 7, that is -9. म्हणून x plus 4 हे 4x plus 7 चे गुणोत्तर नाही. आणखी एक उदाहरण पाहूया. जर 2x minus 3 हे 4x क्यूब प्लस 8x स्क्वेअर मायनस 15x इज इक्वल टू k चे गुणोत्तर असेल तर k चा मूल्य शोधा. याचे समाधान हे दिले आहे की 2x minus 3 हे p इंटू x इज इक्वल टू 4x क्यूब प्लस 8x स्क्वेअर मायनस 15x मायनस k चे गुणोत्तर आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की 2x minus 3 इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 2. आता x इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 2 चे मूल्य p इंटू x मध्ये ठेवून k चे मूल्य शोधूया. p इंटू 3 बाय 2 इज इक्वल टू 4. आणि कारण p मल्टिप्लाइड बाय 3 मायनस 2 इज इक्वल टू 0, 4 इंटू 3 बाय 2 होल स्क्वेअर प्लस 8 3 बाय 2 होल स्क्वेअर मायनस 15 3 बाय 2 मायनस k इज इक्वल टू 0. ह्याला पुढे सिम्प्लिफाय केल्यानंतर 27 बाय 2 प्लस 18 मायनस 45 बाय 2 इज इक्वल टू k असे येते. k इज इक्वल टू 18 मायनस 18 डिवायडेड बाय 2. सो k ची व्हॅल्यू आपल्याला 9 अशी मिळेल. आता आपण द्वितीय श्रेणी बहुपद सोडवण्यासाठी गुणकंपन पद्धतीचा उपयोग करू. आपण मध्यपद विभाजन करून द्विघात बहुपदाचे गुणनखंडन कसे करायचे हे आधीच शिकलो. आता गुणनखंडीकरणाचा सामान्य प्रक्रिया शिकूया. बहुपदांचे सामान्य गुणनखंडीकरण. समजा आपल्याकडे खालीलप्रमाणे एक द्विघात बहुपद आहे. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू px प्लस q इंटू rx प्लस s इंटू prx स्क्वेअर प्लस ps प्लस qr इंटू x प्लस qx. म्हणून x स्क्वेअरच्या गुणाकांची तुलना करून आपण म्हणू शकतो की pr इज इक्वल टू a. तद्वतच x च्या गुणाकांची तुलना करून आपल्याला मिळते ते b इज इक्वल टू ps प्लस qr.
आणि स्थिर संख्येचा तुलना करून आपल्याला मिळते ते C इज इक्वल टू QS. यावरून हे स्पष्ट होते की B हे दोन संख्याची बेरीज आहे आणि PS आणि QR म्हणजे गुणफलन PS × QR इज इक्वल टू PS × QR इज इक्वल टू AC आहे. आणखी एक उदाहरण पाहूया. गुणक सिद्धांताचा वापरून u² - 5u - 36 चे गुणनखंडन करा. याचं समाधान आपल्याला दिलं आहे की u² - 5u = 36 = p × u. जर a आणि b हे p × u चे शून्य असतील तर u² - 5u - 36 = u - a × u - b. म्हणून ab = -36. चला काही शक्यता म्हणून पाहूया जिथे गुणनफळांची जोडणे ABच्या समान ±1 ±2 ±3 ±4 ±9 ±12 ±18 ±36. P × -4 = -4² -5 × -4 -36 = 0. म्हणून u+4 हा PU चा एक गुणक आहे. त्याचप्रमाणे आपण शोधू शकतो P × 9 = 9² - 5 × 9 -36 = 0. म्हणून u - 9 हा p × u चा एक गुणक आहे. a च्या जागी -4 आणि BBB च्या जागी 9 बसवल्यास आपल्याला मिळतं ते p × u = u+4 u - 9. आपण लक्षात घेणे आवश्यक आहे की p × u ला मधला पद विभाजित करून देखील गुणांकित करता येऊ शकतो. म्हणून या उदाहरणाद्वारे आपण गुणक सिद्धांत तसेच विभाजन पद्धतीचा वापर करून गुणकापांना शिकले. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट, बहुपदीचा पदवी हा त्याच्या जास्तीत जास्त शून्याची संख्या ठरवतो. गुणोत्तर प्रमेय, जर x - a हे p × x चे गुणोत्तर असेल तर p × a 0 असते. तसेच जर p × a 0 असेल तर x - a हे p × x चे गुणोत्तर असते. गुणोत्तर प्रमेयाचा सिद्ध करणारा शेष प्रमेय, जर p × x ला x - a नी भागले तर शेष p × a चा बरोबरीचा येतो.